नमस्कार, जय महाराष्ट्र. मी निकेत इंगळे, प्रवक्ता मीरा भाईंदर शहर जिल्हा शिवसेना. मीरा भाईंदर शहरामध्ये समस्या एकीकडे होत्या, नेत्यांची भांडणं एकीकडे होती आणि काही दिवसांपूर्वी आमच्या परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्रात बरीचशी कुत्री भोगायला सुरुवात झाली आहे. अशातलं एक कुत्रं मीरा भाईंदरमध्ये आज येऊन गेलं. नाव नाही घ्यायचं आहे मला, पण ते नेमकं कोणाला भेटलं तर या ठिकाणी असलेल्या स्थानिक BJPच्या आमदारांना भेटले आणि मराठी विरोधी कसं आंदोलन उभं करता येईल ना याचं कुठेतरी नियोजन त्यांनी केलं आहे. मी मीरा भाईंदरकरांना, खास करून मराठी जनतेला आणि जी मराठी जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे इतबारे काम करत आहेत ना, त्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय उत्तर देणार आहात की आम्ही, आमच्या पूर्वजांनी मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली का? मराठीसाठी घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला आणि सक्तीचा आहे, खूप चांगल्या प्रकारचा आहे. मात्र प्रांतीयांच्या बाजूने उभं राहत नेमकी कुठली भूमिका आणि कोणतं महाराष्ट्र धर्म ही सर्व मंडळी पाळतायत हा खरा प्रश्न आहे. मीरा भाईंदरकरांनी यातून काहीतरी बोध घ्यावा आणि नेमकं आमदार, आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या सोबत काम करतायत की आपल्या विरोधात काम करतायत हे त्यांनी नक्की पाहावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि असल्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमुळे जर समाजामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झाली, जातीमध्ये तेढ निर्माण झाले, भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तितक्याच सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.